सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी नवीन मार्गांनी तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. घरामध्ये काही अडचणी असतील तर त्याही दूर होतील. तुम्हाला स्टेबल वाटेल. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्या. काही महत्त्वाच्या कामांमुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तुमची कामं वेळेत पूर्ण करा. सरकारी कामामध्ये तुम्हाला फायदा होईल. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील, परंतु तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांच्या मदतीनं त्या दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता, त्यामुळे सावध राहा. तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारांचा फायदा घ्याल. तुम्हाला तुमच्या मामाच्या घरून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या बजेटवरती लक्ष ठेवा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कलात्मक गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्याल. तुमचे सहकारी तुम्हाला पाहून आज आश्चर्यचकित होतील. तुम्ही मोठ्या लोकांच्या अपेक्षा आज पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते वचन देखील तुम्ही आज पूर्ण कराल. आज तुम्ही बाकी काही नवीन गोष्टी करण्याचाही प्रयत्न कराल. बोलण्यात आणि वागण्यात तुमच्या गोडवा ठेवा. तुमच्यातील कलात्मक कौशल्य आज सुधारतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला आर्थिक लाभ मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही धार्मिक कामांमध्ये आज जास्त रस घ्याल. खर्च वाढू नये म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, नाहीतर काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या काही चुकांमधून तुम्ही आज शिकाल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी आज मिळू शकते. व्यवसायाच्या कामासाठी तुम्ही लांबचा प्रवास आज करू शकता. घरातील मोठ्या माणसांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. त्यांनी घाईघाईमध्ये निर्णय घेतल्यास मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. आणि तुम्ही जर कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते पैसे देखील आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम घेऊन येईल. घरामध्ये कोणाच्या लग्नाचा विषय निघू शकतो, ज्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील. तुम्हाला आज एक भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही तुमच्या परंपरा आणि मूल्यांना जपण्याचा प्रयत्न कराल. काही नवीन लोकांशी तुमचे संबंध तयार होतील. कोणतंही काम तुम्ही आत्मविश्वासानं करा, तेव्हाच ते पूर्ण होईल. तुम्हाला आज मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठं पद मिळाल्यानं तुम्ही खुश व्हाल. काही वादविवाद आणि चर्चांमध्ये तुम्ही सहभाग घ्याल. सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन चांगला नफा तुम्ही कमावू शकता. नातेवाईकांकडनं आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा दुसऱ्यांच्या कामामध्येच जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये फायदा झाल्यास तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही नवीन योजनांचा फायदा घ्याल.
ऑफिसमध्ये विचार न करता मात्र कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचे रखडलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला आज फार मदत आणि प्रेम मिळेल. तुम्ही तुमच्या आईला मामाच्या घरी समजूत काढायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सुखसोयी वाढतील. नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही आज सगळ्यांच्या गरजा पूर्ण कराल. काही महत्त्वाची कामं तुम्हाला लवकरच करावी लागतील, तेव्हाच ती पूर्ण होतील. घरातील समस्या तुम्ही इतरांना सांगू नका, नाहीतर ते लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना काही कामं दिलीत तर ते व्यवस्थित पार पाडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमधून आज आराम मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार मेहनत करावी लागेल. आज तुम्ही कोणाकडनंही उधार पैसे घेऊ नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी आपल्या बॉससोबत वाद घालू नये, नाहीतर त्रास होऊ शकतो. बिझनेसचे निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. पैशांच्या बाबतीमध्ये अनोळखी व्यक्तीचा सल्ला मात्र घेऊ नका. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांना आनंद देखील होईल. आज तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता जी भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तब्येतीसाठी आजचा दिवस थोडासा कठीण आहे. तुम्ही तुमच्या कामांची एक लिस्ट तयार करा. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. त्या वाढू शकतात आणि मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होऊ शकतात. कोणताही करार करताना तुम्ही विचारपूर्वक सही करा. कामाच्या दरम्यान टेन्शन घेऊ नका. रिस्क असलेलं काम करू नका. नुकसान होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जमीन किंवा बांधकामाशी संबंधित कामामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. व्यापारामध्ये काही योजना तुम्ही जपून पुढे न्या. तुमच्या घरात काहीतरी चांगलं घडेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. सगळ्यांचा मान सन्मान तुम्ही ठेवा, नाहीतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. एका ध्येयावरतीच तुम्ही लक्ष केंद्रित करावं आणि तरच तुमचं काम पूर्ण होईल. तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता जी आहे ती वाढीस लागेल. आज तुम्ही एखाद्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या गंभीर आजाराचं स्वरूप त्या धारण करू शकतात. आज अति रिस्क असलेलं काम करू नका, त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम घेऊन येईल. घरामध्ये कोणाच्या तरी लग्नाचा विषय होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक प्रकारचं आनंदी वातावरण राहील. आज तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला एक भेटवस्तू मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कोणतंही काम करताना तुम्ही अगदी आत्मविश्वासानं करा, तेव्हाच तुम्हाला त्याचा लाभ होईल. आज तुमच्या नातेवाईकांकडनं संध्याकाळपर्यंत एक चांगली आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा दुसऱ्यांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचं मात्र नुकसान होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.